तर नमस्कार मित्रांनो, कसं काय? जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, काय झालं होतं की लास्ट टाईमला मी जेव्हा राईडला निघालो होतो तेव्हा आपल्या इंद्रायणीची हेडलाईट ही बंद झाली होती. आणि आता करणार काय? राईडला तर जाण्यासाठी हेडलाईट हवेत. फोग लाईट असतात, पण फोग लाईटवरतीच फक्त आपण निर्भर राहू शकत नाही, आपल्याला हेडलाईट ही लागतेच लागते. तर मी काय असा विचार केला की का ना आपण आपली जी स्टॉक हिमालयनची हेडलाईट आहे ज्याच्यामध्ये की आपण नाईट आयचा बल्ब टाकून ती आपण वापरत होतो. पण कुठेतरी ती लाईट देखील आपल्याला लॅग पावत होती, कमी पडत होती जेव्हा आपण 110 120च्या वरती जेव्हा आपण क्रूज करत होतो. तर मग त्यासाठी मी काय केलं, तर त्यासाठी मी नवीन लाईट मागवली, पूर्ण डोम सकट, आणि अतिशय चांगल्या दरामध्ये मला ती मिळाली देखील. तर तुम्हाला दाखवतो की कोणती लाईट आहे ती. तुम्ही बघितली असेलच की कोणती लाईट आहे ती. तर मी इन्स्टॉल करतो वैष्णोची ट्युरिंग हेडलाईट, की जो पूर्ण डोम येतो. आणि त्याच्यामध्ये 3 कलर आहे टोटल. एक व्हाईट, दुसरा म्हणजे येलो, आणि तिसरा कलर म्हणजे व्हाईट आणि येलोचं मिक्सर, म्हणजे जो वॉर्म बोलू शकतो किंवा ड्युअल मिक्सचर बोलू शकतो, काइंड ऑफ. तर आता मी वेळ घालवत नाही आहे आणि पटापट आपण त्याचं अनबॉक्सिंगही करूया. आणि अनबॉक्सिंगसाठी तुम्हाला माहिती आहेच की पहिली गोष्ट म्हणजे लागते ते म्हणजे मला आपलं हे कटर, हे नेहमीच आपल्यासोबत असतात. तर चला मग करूया पटकन याची अनबॉक्सिंग. तर पण बॉक्स ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं समोर येतं ते म्हणजे काही पेपर्स, झिप टाय, केबल टाय, 2 स्टिकर, एक गोल आणि एक स्क्वेअरमध्ये, फॉर्म फॉर पॅकेजिंग. आणि जर बघितलं तर ही आहे आपली मेन हेडलाईट युनिट. त्याची ही आहे हार्नेस, रिले पण त्याने दिला आहे. आणि हे आहे आपलं मेन युनिट. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, कपलर टू कपलर फिटमेंट आहे याची. तर आता मी जास्त वेळ थांबत नाही आहे, कारण की उत्सुकता भरपूर वाढलेली आहे हेडलाईट इन्स्टॉल करण्याची. चला डायरेक्ट भेटतो मी आता आपल्या कुठे गॅरेजमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो, आपली गाडी ऑलरेडी आली आणि ते स्टार्ट करायला सुरुवात झाली. पण त्याच्यात आपण एक काय करतो आहे की जो आपला गाडीसोबत जो आलेला स्विच आहे, तो आपला हा गाडीचा स्विच आलेला आहे ना, आपण हा स्विच लावणार नाही आहोत. त्याच्या बदल्यामध्ये आपण जो गाडीचा स्टॉक पासिंगचा जो हा स्विच आहे, तर हा जो स्विच आहे ना, आपण हा स्विचवरती आपण तो लाईट देणार आहोत. तर काम चालू झालं आहे, अजूनपर्यंत काय खोललेली नाही आहे आपण. तर बघूया असती तुम्ही बघा वाट. तुम्ही बघू शकताय आपल्याला एक होल करावा लागला इकडे, इथे होल करावा लागला, कारण की जी लाईटीचं मेन युनिट आहे, हा युनिट
हा युनिटसाठी जागा करावी लागते, कारण की लाईटीचा पाठचा जो भाग आहे हा भरपूर मोठा आहे, तो ह्याच्यामध्ये राहणार नाही. तो राहील, पण जर तो राहिला तर आपलं युनिट राहणार नाही. मित्रांनो, तुम्ही बघताय इनिशियली आपली जी वायरिंग आहे ना, ती वायरिंग कनेक्ट झालेली आहे आणि लाईट ही अशा प्रकारे दिसत आहे. आणि तुम्हाला मी आता दाखवतो की ती कशी दिसते ती. हां, कर चालू. फर्स्ट इम्प्रेशन हा असा असणार आहे. आता ही तुम्ही बघू शकता की फक्त आणि फक्त DRL ऑन आहे. फक्त DRL ऑन आहे, ते बाकी काही नाही आहे. याच नोटवरती मी आता इथे थांबत नाही आहे, फिटिंग करतो बाकीच्या गोष्टी आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो नंतर. अजून पण आपल्या गोष्टी भरपूर राहिल्या आहेत गाडीच्या, तोपर्यंत टाटा. तर मित्रांनो, असा लुक आहे आपल्या गाडीचा आणि बघू शकता तुम्ही. पण आता ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा झाला आहे की जो आपला हेडलाईट ग्रिल होती ही वाली, ही आता लागू शकत नाही, कारण की जर ती लावायला गेलो तर ती इकडे टच होते. सो हिला आपल्याला करायला लागेल टाटा बाय बाय. आणि बघूया आता की त्याच्या कम्फर्टेबल जर कुठली लाईट मिळते, कुठली ग्रिल मिळते नाही मिळते. मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत. ग्रँड पिस्टॉप आहेत आणि अजून वायटेरा जो सर्वात मला आवडता ब्रँड आहे. तर बघूया. मला तुम्ही कमेंट करून सांगा की मी हेडलाईट जी प्रोटेक्टर असतो ती कुठली जाऊ की नको जाऊ, आणि गेलो तर कुठली जाऊ. कमेंट करा माझ्या कमेंट बॉक्समध्ये आणि इंस्टाला मी टाकेल, तर मला इंस्टाला पण तुम्ही सांगा. तोपर्यंत तर मित्रांनो, तुम्ही बघितलं होतं की आपण गाडीमध्ये वैष्णोची लाईट लावली होती, पण आज हा नेक्स्ट डे आहे, कारण की त्या दिवशी पाऊस भरपूर पडला, दहीहंडी पण होती आणि त्या कारणास्तव आपल्याला कंपॅरिझन करता नाही आलं. आणि कंपॅरिझन आपण कोणासोबत करतो आहे, तर आपल्याकडे प्रजयची हिमा आहे. प्रजयची जशी आपली इंद्रायणी तशी प्रजयची हिमा. तुम्हाला गाड्या दाखवतो इकडे मी. तर ब्लॅकआउट आहे त्यामुळे प्रजयची हिमा तुम्हाला दिसणार नाही आहे. त्याचं ब्लॅक एडिशन. आणि तुम्हाला माहितीच आहे आपली इंद्रायणी. समोरून जर तुम्ही एक्सपोजर जर बघितलं तर आता फक्त हिमाची हेडलाईट ऑन आहे ऑलरेडी आणि इंद्रायणीची DRL ऑन आहे. तर मी जस्ट प्रजेला सांगेल की इंद्रायणीकडे जाऊन त्याची मेन हेडलाईट ऑन करायला. प्रजय, फक्त आपला जो हिमालयनचा स्टॉक पासिंग बटन आहे ना, तो ऑन कर. सर, हा आहे तिचा थ्रो जो एवढा लांब गेला आहे. आता तो अपर डिपर आहे का बघ जरा काय. हां, एक मिनटं. तर अगोदर आपण हिमाचा बघूया. हा हिमालयनचा नॉर्मल आहे. हा अपर डिपर. स्टॉक. आणि आता मी तुम्हाला दाखवतो की आपल्या इंद्रायणीतला आपण वैष्णो जी आपण कन्वर्ट केली आहे तिचा. सो फर्स्ट ऑफ ऑल हा तिचा येल्लो पार्ट आहे. दिस इज द येल्लो पार्ट. आणि हा त्याचा अपर. तुम्ही अपर पण बघू शकताय किती लॉंग जातो आहे. भले मी ऑलरेडी काय बोलतात त्याला, हेडलाईट अजून आपली प्रॉपर सेट केलेली नाही आहे. त्याच्यानंतर
परत ऑफ करून ऑन केलं, वाईट पार्ट, डिपर, अपर, त्याच्यानंतर पुन्हा ऑफ अँड अगेन ऑन. तर हा जो लाईट आहे हा वॉर्म लाईट आहे, म्हणजे येल्लो अँड व्हाईट दोन्ही मिक्स येतात ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अपर केलात तर अपर तुम्हाला येल्लो मिळतो. डिपर, अपर, अगेन ऑफ, ऑन, व्हाईट. आणि व्हाईटमध्ये जर तुम्ही अपर केलात तर तुम्हाला फक्त अपर मिळतो. आणि जर पूर्ण आपण जर सर्व लाईट्स लावल्या तर पूर्ण लाईटचा आपल्याला लुक हा असा मिळेल. तर हा रिव्ह्यू असणार आहे आपला गाडी चालवतानाचा. इथे तुम्ही समोरून बघून घ्या की आपला गाडीचा लुक हा पण बघून घ्या की गाडीचा लुक हा आपला कसा असणार आहे. आणि फ्रंट थ्रो, सर मित्रांनो, कंपॅरिझन हा तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कळवा. आणि लवकरच एक छोटी राईड अजूनही करतो आहे, कारण की तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जी ही लाईट आहे त्या लाईटला प्रोटेक्टर लावणं हे फार गरजेचं आहे. कारण की जर प्रोटेक्टर लावलं नाही तर त्याच्यावरती दगड किंवा बाकीच्या चिखल वगैरे लागून ही मेन जी लाईटीची हाऊसिंग आहे बाहेरून ही खराब होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे ना, आहेच, खराब होण्याची शक्यता आहेत. सो काही करून आपल्याला ती प्रोटेक्टर लावणं गरजेचं आहे. ऑनलाईन ऑर्डर करायची की नाही करायची ते तुम्ही मला कमेंट सांगा, आणि कुठलं करायची तेही कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका, आणि बेल आयटन देखील दाबा. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.